निशिता, आय एम सो ग्लॅड यू आर सेफ. थोडं पायाला आणि ते हात बांधून ठेवले होते ना, म्हणून थोडं लागलंय. पण मला सांग, डॉक्टरांना काही दाखवायची गरज नाहीये. यू शुअर राईट? नाही, खरंच नाही. ओके ताई. रेखा, काय? मी जाऊन बघून येतो. तर कुठे जाते? पाहुणे आहेत ना घरामध्ये. मला जायला हवं रेखा. या रेखा, मला जायला हवं. पण आत्ताच जायची काही गरज नाहीये. पाहुणे घरात आहेत, थांबा जरा. काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, म्हणजे जेव्हा आम्ही आलो तेव्हा तुम्ही कुठेतरी बाहेर निघाला होतात. तुम्हाला कुठेही जायचं असेल तर यू कॅन कॅरी ऑन प्लीज, कारण तसेही आम्ही अचानक आलो. सो यू कॅन कंटिन्यू. हो हो हो. हो नाही हो, तसं काही नाही. जरा वाण सामान संपलं होतं ना, म्हणून बाहेर जात होते ते. ओ, पण आता तुम्ही आले म्हटल्यावर कुठे जाणार? हा, घरीच थांबतील काय? आई आई आई, अगं कुठे चाललीस? तू जातोयस का मी जाऊ? अगं थांब ना जरा. आई पाहुणे आलेत ना, जरा त्यांच्याशी बोलतो आणि मी लगेच निघतो. घेऊन येतो मी तिला. निशिता सुखरूप घरी परत आली हे बघून खरंच आम्हा सगळ्यांच्या जीवात जीव आला. निशिता, आय नो जे काही झालंय ते विसरणं फार कठीण आहे, पण आता हळूहळू वी ऑल हॅव टू मूव्ह ऑन, राईट? आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण साखरपुड्याच्या तयारीला लागायला काहीच हरकत नाहीये. आय मीन ऑफकोर्स इफ यू गाईज आर ओके. अगदी मनातलं बोललात बघा. आता कंबर कसून तयारीला लागूया सगळे. आम्ही तयारीला लागलो सुद्धा. सरप्राईज. निशिता, हे सगळे रिंगचे डिझाईन्स आहेत साखरपुड्यासाठी. माझी अशी इच्छा आहे की तू तुझ्या आवडीचं डिझाईन सिलेक्ट करावं आणि युवराजसाठी सुद्धा. ऑफकोर्स इफ युवराज इज ओके विथ इट. नाही, तू म्हणशील तसं, म्हणजे ही म्हणेल तसं. मम्मा, अहो आमची निशी खूप साधी आहे. तिला या सगळ्याची हौस नाही. अरे पण तिने हाऊस माऊस करायला हवी. आफ्टर ऑल तिचं लग्न आहे, राईट निशिता? हे बघ, हे काही डिझाईन्स आहेत जे मी सिलेक्ट केलेत, जे मला आवडलेत. मला असं वाटतं की ह्यातनं तुला जे आवडेल ते डिझाईन तू सिलेक्ट कर. ओके? तुम्ही दोघं आतमध्ये जा ना. ऑफकोर्स, प्लीज कॅरी ऑन. निशी, बस बस तू आधी. निशी, तुला नाही माहित, तू नसताना मी तुला किती मिस केलंय ते. मग सांग ना, किती मिस केलंस? नक्की काय झालं होतं मी नसताना? तू बोल, मला ऐकायचंय. बोल. काय सांगू, माझ्याकडे शब्दच नाही आहेत. अगं कित्येक रात्री मी झोपलो नाहीये माहितीये का. सैरभैर झालो होतो, ताण भूक सगळं विसरून गेलो होतो. निशी, तू नसताना मला तुझी किंमत कळली. पण आता तू आलीयस निशी. पण आता तू आलीयस ना, आता सगळं नीट होईल निशी, सगळं नीट होईल. युवी, माझ्यामुळे खूप त्रास झाला ना तुला? हो, पण कदाचित हे असं त्रास होण्यालाच प्रेम म्हणत असावेत ना. रिअली? देन आय एम लकी. मला तुझ्यासारखा हबी मिळाला. यू आर व्हॉट बेस्ट हबी. लकी? ते तर तू आहेसच. अगं पण आलं, मी काय म्हणते, अगं
पण समोर काही बोलू नकोस. अगं पण आपली पोर घरात नसताना पाहुणचार करायची काय गरज आहे? मग काय करू? रडगाणी गात बसायची का त्यांच्या समोर? आई तुला पण माहिती आहे निशीसाठी त्यांनी केवढी खटपट केली आहे. आता परत परत त्यांना त्रास देणं बरोबर दिसतं का? अगं पण त्यांना त्रास कशाला द्यायचा? खरं कारण सांगून आपणच शोधूया ना तारिणीला. खरं कारण सांगू म्हणजे काय सांगायचं? आधी निशी गायब झाली, आता तारिणी गायब झाली आहे. या घरातल्या पोरी गायबच होतात फक्त. तसं नाही ग. आपली नाचक्की नाही का होणार आई ह्याच्याने? आणि मला सांग तुझा ठाम विश्वास आहे ना तारिणी काही चुकीचं करणार नाही? हो. मग येईल ते परत घरी. माझं म्हणणं एवढंच आहे यांच्या समोर आता तमाशे नको. निशिता सुखरूप घरी परत आली म्हणून म्हणलं काहीतरी गोड घेऊन जाऊया. कौशिकीताई, आमच्या घरातलं हे तसं पहिलं लग्न, त्या मी आमच्या पद्धतीने चांगलं करूच, पण तुमच्याकडून किती माणसं येणार याचा काही अंदाज आला तर फार बरं पडेल. मिस्टर बेलसरे, मी तुम्हाला काय सांगितलंय, आता कुठल्याही प्रकारची फॉर्मॅलिटी करायची नाही. आणि तुम्हाला खरं सांगू, आम्हाला एक गुणी, संस्कारी आणि सुंदर मुलगी हवी होती. आणि मला 100% खात्री आहे की निशिताच्या रूपात आम्हाला ती सून मिळाली आहे. तरी सुद्धा बाप म्हणून माझं एक कर्तव्य आहे ना. आणि नणंद म्हणून माझं कर्तव्य नाहीये का? ते मलाही पार पाडू दे की. आणि मी त्या हक्काने तुम्हाला सांगते, तुम्ही आता कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. आता तुमचं आणि आमचं कुटुंब एक आहे असं समजा आणि लग्न एन्जॉय करा. आणि तुम्ही माझ्या हातचा चहा एन्जॉय करा. बसा. तारिणी, आलीस बाळा? अगं कुठे होतीस? माझ्या जीवाची नुसती घालमेल झाली होती ग. तू कुठे गेलीस, कधी गेलीस सांगून तरी जायचं ना. कुठे होतीस बाळा? अगं हो सुमी, मी आश्रमातच होते, जरा तिकडे एका कामात अडकले होते म्हणून. हो पण सांगायचंच ना. माझ्या बहिणीवर हात उगारलास हे मी आयुष्यात कधी विसरणार नाही. माझं कुटुंब माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे आणि मी माझ्या कुटुंबासाठी कुठल्याही थरांना जाऊ शकते. आज दिसलीस, यापुढे कधीही दिसू नकोस. एक मिनिट. तू तुमचं तुमच्या घरच्यांवर प्रेम आहे, तुम्ही त्यांच्यासाठी स्टँड घेता, सगळं बरोबर आहे. पण हे सगळं करायच्या आधी त्यांची तेवढी एकदा लायकी आहे का हे चेक करा तुम्हीच. ही मुलगी इथे काय करते?